एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आज वेनसडे आहे आणि जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं की माझं वेकेशन सुरू आहे आणि लकीली आज मला आणि माझ्या हस्बंडला ना दोघांना सुट्टी होती. मग आम्ही आज विचार केला की आपण काहीतरी स्पेशल बनवूया. सो आज आम्ही प्लॅन केला आहे ते म्हणजे पापलेट फ्राय आणि कोलंबी राईस करायचा, दॅट इज प्रॉन्स राईस. मग आम्ही आता जस्ट सगळं आवडलं आणि त्याचं ना सगळं मी प्रिपरेशन करून ठेवलं आहे. मग मी तुम्हाला दाखवते की ते प्रिपरेशन कसं केलं आणि हे जे रेसिपी आहे ना हे स्पेशली माझे हस्बंड बनवतात बिकॉज ते खूप छान बनवतात. तर चला मग मी तुम्हाला दाखवते की आज आपण पापलेट फ्राय आणि प्रॉन्स राईस किंवा कोळंबी राईस कसा बनवतो. सो चलो. सो हे ना आपण असं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे पापलेट आणि कोलंबी फ्राय बनवायला. सो या मॅरिनेशन जेवढं तुम्ही चांगलं कराल तेवढं फिश आपली छान लागते. इकडे वाटण केलेलं आहे मी कांदा आणि खोबऱ्याचं, याच्यात आलं लसूण पण आपण ॲड करणार आहे. सेकंड आहे ते म्हणजे कोळंबी जो आपण राईस बनवणार आहे प्रॉन्स राईस, त्याच्यासाठी हे मॅरिनेट केलेलं आहे. मॅरिनेशनमध्ये आलं लसूण हळद आणि मीठ लिंबू असं आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे. हे जे वाटण आहे ना याच्यामध्ये मी कांदा खोबरं आलं लसूण हे कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. आणि मी हे असं इकडे लवंग आणि मिरं पण थोडं भाजून घेते, सो ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. सो आपण आता स्टार्ट केलेलं आहे इकडे कोळंबी राईस. तर आपण तेल इकडे तापत ठेवलेलं आहे कुकरमध्ये. सो तेल थोडे तापलं की आता जसं तुम्ही बघू शकताय की माझे हस्बंड त्याच्यामध्ये हिंग आणि असं ते थोडंसं वाटण जे आपण बनवलेले कांदा खोबऱ्याचं ते ॲड करत आहेत. बिकॉज वाटण जर चांगलं नाही ना भाजलं गेलं तर आपला जो राईस बनणार आहे तो छान नाही लागत. सो हे त्याची स्पेशालिटी आहे. सो ते बनवत आहेत आणि वाटण ॲड केल्यावर आपल्याला थोडा वेळ वेट करायचं आहे बिकॉज जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत ते जे वाटण आहे ते फ्राय नाही होत ना तोपर्यंत आपण ॲड त्याच्यामध्ये फिश नाही करू शकत. सो आपण थोडा वेट करूया जोपर्यंत ते वाटण होतं. जर तुम्ही बघू शकता तेलामध्ये आता वाटण मस्त आपण फ्राय करतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मालवणी तिखट टाकणार आहे किंवा जे तिखट तुम्हाला आवडतं. हे 2 प्रकारचे तिखट मी यूज केलेले आहेत. एक जे रेग्युलर मी यूज करते ते तिखट काश्मीरी आणि बेडगी लवंगी मिरचीचं, आणि दुसरं आहे ते म्हणजे मालवणी तिखट. सो आपण जे वाटण केलेलं ते मस्त तेलावर परतून घेतो आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. सो असं इकडे कुकिंग करतात माझे हस्बंड आणि मी शूट करते तुम्हाला दाखवायला बिकॉज आज मला आराम आहे. आता नेक्स्ट आपण कोकम टाकणार आहोत. कोकम मी भिजवून घेतलेले, कोकम आगळ आणि कोकम मी दोघं त्याच्यात ॲड करणार आहे बिकॉज त्याने ना जो प्रॉन्स राईस आपण बनवणार आहे त्याला खूप छान टेस्ट येते. आपला मसाला छान भाजून पूर्ण त्याला छान तेल सुटलं आहे. तिखट टाकल्यावर आपण कोकम टाकलं आहे त्याच्यामध्ये, ते पण आपण मस्त परतून घ्यायचं आहे. जितकं मसाला आपला परतेल तेवढं छान. सो असं आपलं कोकम टाकलं आहे आपण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी कोळंबी आपण मॅरिनेट करून ठेवलेली ती ॲड केली आहे. जो आपला मसाला आपण परतला होता त्याच्यामध्ये, बिकॉज ॲट द स्टार्ट जर आपण ॲड केली ना तर ते जे मॅरिनेशनमुळे त्याला जो फ्लेवर आलेला आहे तो त्याच्यामध्ये उतरत नाही. सो आपण आता मस्तपैकी कोळंबी ॲड केली आहे. त्याच्यानंतर आपण बासमती राईस यूज करतो आहे कोळंबी राईस बनवायला. सो आपण जो तांदूळ घेतलेला आहे जो पाण्याने आपण 2-3 वेळा छान धुवून घेतला, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तो जो तांदूळ तो ॲड केलेला आहे. आता आपण जे सगळं मसाला कोळंबी त्याच्यानंतर बासमती राईस जो आपण घेतलेला आहे तो आपण ॲड करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी जे तुम्हाला अंदाज असेल बिकॉज प्रत्येकाला म्हणजे भातामध्ये पाणी कोणाला जास्त आवडतं, कोणाला मोकळा मोकळा भात आवडतो. सो त्यानुसार आता आपण इकडे फिश फ्राय जे करणार आहे आपण त्याच्यासाठी तयारी करून घेऊया. सो आपण इकडे घेतलेले तांदळाचं पीठ, रवा आणि तिखट बिकॉज त्याने आपल्याला छान कोटिंग करायचं आहे. सो आपण ते मिक्स करून घेऊया. तुम्ही बघत असाल की मी तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे, फक्त रवा नाही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा गरम मसाला टाकला आहे एव्हरेजचा, तुम्हाला दिसत असेल, फोटो पण दिसत असेल. सो आपण गरम मसाला ॲड केलेला आहे. सो अशी आपली रेसिपी सुरू आहे प्रॉन्स राईसची आणि पापलेट फ्रायची. आपला प्रॉन्स राईस जो आहे तो ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि हा पार्ट 1 आहे बिकॉज मी ही जी रेसिपी ती 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली बिकॉज खूप मोठी रेसिपी आहे. सो आता आपण फिश फ्राय पापलेट फ्राय जे बनवणार आहोत आपण त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे. जेव्हा आपलं प्रॉन्स राईस होते तेव्हा आपण स्टार्ट करूया फिश फ्रायला बिकॉज हे फिश फ्राय आपण खाणार आहोत ना ते गरम गरमच छान लागतात. सो हा पार्ट 1 आहे. सो आपल्या पापलेट फ्रायचा जो पार्ट 2 आहे तो मी नक्कीच लवकरच अपलोड करते.
आय नो की तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की आपण जी प्रॉन्स राईसची रेसिपी किंवा कोळंबी भाताची जी रेसिपी बनवतो आहे तो कोळंबी राईस कसा बनला आहे आणि पापलेट आपलं जे फ्राय करणार आहोत ते पण कसं बनतं आहे. सो येस, स्टे ट्यून्ड. मी लवकरच आणि पटकन तुमच्या सगळ्यांसाठी पार्ट 2 पण अपलोड करते. सो तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल्स, म्हणजे आपले जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला रोज अपडेट मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि येस, पार्ट 2 बघायला विसरू नका, मी लवकरच अपलोड करते. थँक्यू.